बातमीपत्रामध्ये पुढे वळणार आहोत। गावाकडच्या काही बातम्या पाहणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बीड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली माहिती। आज सभागृहात सरपंच हत्या प्रकरणावर फडणवीस देणार निवेदन। कल्याणमधील मराठी व्यक्तीला मारहाणीच्या निषेधार्थ नागरिक उतरले रस्त्यावर। परप्रांतीय अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा दिला इशारा। सोलापुरातील कुंभारी गावात अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड। पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून शाईफेक करत तोडफोड। कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज तर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। राहुल गांधींविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा। संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा। मुंबईमधील मेट्रो 3 मे 2025 पर्यंत सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आणि पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला शिफारस। बातमीपत्राला सुरुवात करूयात। मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार राडा झालाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली। काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला। भाजप युवा मोर्चा काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं। मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून तोडफोड आणि शाईफेक केली। यावेळी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तुफान राडा झाला। यावेळेला दोन्हीकडून जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे। बीजेपी के लोग, यहाँ के लोकल के लोग बीजेपी कांग्रेस कार्यालय पे आकर दादागिरी करेंगे तो हम कांग्रेस के निष्ठावान कार्यकर्ता है और कांग्रेस पार्टी के बचाव के लिए, हमारे कार्यालय के बचाव के लिए हम आएंगे नहीं क्या वहाँ पे। आम्ही ऑफिस मध्येच होतो आणि भ्याड हल्ला केलेला आहे भाजपच्या लोकांनी। हा एवढा भ्याड हल्ला अशा पद्धतीने करतात ती त्यांची नीतीच आहे मला वाटतं। आम्ही एक शांतप्रिय आंदोलन करत होतो ज्याला त्यांनी काँग्रेसवाल्यांनी चुकीच्या दिशेमध्ये घेऊन गेले। अमित शहांनी आंबेडकरांवरती केलेल्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। काँग्रेसने देशभरात आंदोलनही केली आणि अशातच मुंबईतही काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाने आंदोलनाने उत्तर देत असतानाच राड्याची घटना घडली आहे। काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी राडा केला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला। पोलिसांच्या या लाठीचार्जनंतर हा जमाव पांगला। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करत असताना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला। कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं होतं। आधी काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठले। तक्रार करण्यासाठी आझाद पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते पोहोचले। इथेही भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। मुंबईतील राड्यानंतर राजकारणही तापलंय। काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीका करत कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि पोलिसांच्या आडून भाजपनं हा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला। मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर राजकारण तापलंय। या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपावरती जोरदार टीका केली आहे। काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। यावर तुरंत कारवाई व्हावी। हे प्रकरण डायव्हर्ट करायसाठी झालेलं आहे। कारण आता हे अंगलाट आलं, देशात निषेध होत आहे, परदेशात निषेध होतो उद्या बाबासाहेबांचा अपमान केल्यामुळे। हा सुनियोजित हल्ला आहे। म्हणजे पोलीस किती निष्क्रिय झाले आणि पोलीस किती दबावाखाली आहेत त्याचं उत्तम उदाहरण। तुम्ही संविधानाच्या माध्यमातून आपले आंदोलन करू शकला असता, पण तुम्ही गैर संविधानिक आंदोलन केलं। तुम्ही दुसऱ्याच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये शिरलात, ऑफिसमध्ये शिरून तुम्ही ऑफिसच्या खुर्च्या तोडण्याचं काम केलं। सकाळी संसदेत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने येत राडा झाला होता, तर संध्याकाळी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीनंतर राजकारणाला अजूनच जोर आलाय।